हे बुद्धा तुझ्या प्रती एवढीच आस आहे, मी बहको न जिकडे की तिकडे विनाश आहे। हे बुद्धा तुझ्या प्रती एवढीच आस आहे, मी बहको न जिकडे की तिकडे विनाश आहे। तुझी ती पंचशिलाची घडवी माणसाला, धन्य ती तुझी सोन्याची रास आहे, धन्य तुझी ती सोन्याची रास आहे। म्हणून मग कार्यक्रम हा कुठलाही असो, है की नाही बाय, मला थोडं उठलं की बरं वाटते। कार्यक्रम हा बुद्ध जयंतीचा असेल, भीम जयंतीचा असेल, मग मूर्ती स्थापनेचा असेल किंवा विजयादशमीचा असेल, माझ्या समाजातला प्रत्येक माणूस त्या कार्यक्रमामध्ये सामील होतो। सहपत्नी आपल्या परिवारासोबत आज मॅडमला आणि मला आपण पाचारण केलं, खरोखरच आनंद झाला खूप। जेव्हा मॅडमचे फोटो बघितलो तेव्हा वाटलं मॅडम किती आहे की नाही। असो, रात्र बाकी आहे, अजिबात काळजी करायचं काम नाही। म्हणून आता कसं आहे, आमच्या जोडीला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं, म्हणून मग कार्यक्रम हा कुठलाही असो, माझ्या समाजातला एक एक माणूस त्या कार्यक्रमामध्ये जातो, त्या कार्यक्रमामध्ये सामील होतो। आपापल्या पत्नीला जयंतीमध्ये असो, आज एवढ्या मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सर्व समाज माझा, सर्व माझ्या मायमावल्या सामील झाल्या होत्या, है की नाही माय? कोण कोण गेलत आपल्या मिरवणुकीमध्ये? माझी माई एकटीच हात वर केली, आमच्या एकट्याच माईचा बाबासाहेब, आणि तुमचा नाही होय। एवढं सगळं काही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि तुमचे हात खालीच आहे, म्हणजे काय मॅडमला बघून काय काटा लो झाला काय की तुमचा, आहे की नाही? मॅडमला रिचार्ज करून आपण चार्जर करून ताण घेऊ नका तुम्ही। म्हणून तुम्ही मला या ठिकाणी पाचारण केलं, माझंही कर्तव्य बनते त्या जयंतीमध्ये असो, मिरवणुकीमध्ये असो सामील होणं, आहे की नाही? जोडी जोडीने आज बघा माझ्या समाजातला एक एक माणूस उठला आणि आपापल्या पत्नीला काय म्हणाला, आज आपण मूर्ती स्थापनेचा 16वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असताना माझ्या समाजातला एक एक माणूस उठला आणि आपल्या परिवाराला, मग आई असेल, ताई असेल, बहीण असेल, माय असेल किंवा पत्नी असेल, सहपत्नी, सर्व माझा समाज त्या सोहळ्यामध्ये सामील झाला। आणि मी सुद्धा शेवटच्या सत्रामध्ये सामील झालो। म्हणून काय म्हणतोय, ऑक्टोबर 56 साली ऑक्टोबर 56 साली, ऑक्टोबर 56 साली, ऑक्टोबर 56 साली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली। ऑक्टोबर 56 साली दीक्षाभूमी ही पावन झाली, पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली। ऑक्टोबर 56 साली दीक्षाभूमी ही पावन झाली
आली बुद्ध जयंती आली, आली बुद्ध जयंती आली, आली बुद्ध जयंती आली। सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार मानतो। वाईट काही बोलत नाही, कारण मॅडमचं माझं काही धुर्याचं भांडण नाही, आहे की नाही? म्हणून ऑक्टोबर 56 साली, ऑक्टोबर 56 साली, ऑक्टोबर 56 साली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली। आपल्या कोण कोण हात वरी करा बरं, आपल्या परिवारासोबत, आईसोबत, ताईसोबत, माईसोबत त्या मिरवणुकीमध्ये कोण कोण इमानदारीने हात वर करा बरं। ये बात क्या बात है, सर्व गेला होता ना, म्हणून मीही जात आहे, गेलं पाहिजे की नाही बाई? म्हणून ऑक्टोबर 56 साली दीक्षाभूमी ही पावन झाली। जमदाडे साहेब, मीही माझंही कर्तव्य बनतं, म्हणून ऑक्टोबर 56 साली दीक्षाभूमी ही पावन झाली। मग नक्की झालं काय? माझ्या समाजातला एक एक माणूस उठला आणि त्यांच्या संग मीही उठलो, आहे की नाही? मग अग चल 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 ऑक्टोबर 56 साली, ऑक्टोबर 56 साली, ऑक्टोबर 56 साली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली, दीक्षाभूमी ही पावन झाली। अग चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय अग चल 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 अग चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय की नाही? गेलं पाहिजे। अग चल 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 चल। सीमा चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय गजूभाऊ कडून अनमोलाशी 500 रुपयाची भेट आहे, त्याच्यामध्ये 50 दिले, बाकीचे देतो म्हणजे नंतर। म्हणून अग चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय जर तिथं गेलं, विहारात गेलं किंवा दीक्षाभूमीला गेलं तर या जीवनाचं सोनच सोनं, आहे की नाही? म्हणून मी माझ्या पत्नीला म्हणालो, काय म्हणालो? अग चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय मॅडम अग चल 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 अग चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय त्या नागाची नागभूमी, त्या नागाची नागभूमी। संदीप सर, अग चल 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 अग चल 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 सजने जोडीनं जाऊ ग, हाय अग त्या बुद्धाच्या बुद्ध विहारी, त्या नागाची नागभूमी,
त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू ग 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 आपण दीक्षाभूमीला गेला बुद्धाच्या बुद्ध विहारी गेलं खरोखरच माणसाच्या जीवनाचं सोनं होतं 14 ऑक्टोबर 1956 ला तुमचं आमचं बाबासाहेब आंबेडकरांनी सोनं करून टाकलं म्हणून माझ्या समाजातला एक माणूस म्हणतो आपल्या पत्नीला म्हणतो माय काय म्हणतो होईल जीवनाचे सार्थक होईल जीवनाचे सार्थक घाई गडबड कर जायाची घाई गडबड कर जायाची घाई गडबड कर जायाची होईल जीवनाचे सार्थक होईल जीवनाचे सार्थक घाई गडबड कर वाजवायची घाई गडबड कर जायाची घाई गडबड कर जायाची बुद्ध दिलाय भीमरायान बुद्ध दिलाय भीमरायान अरे बुद्ध दिला भीमरायान बुद्ध दिलाय भीमरायान आता दीक्षाभूमी पायाची आता दीक्षाभूमी पायाची आता दीक्षाभूमी पायाची आता दीक्षाभूमी पाहायची म्हणून अगं चल 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 पण बघा बाबासाहेबांनी एवढं काही वैभव दिलं खरोखरच जीवनाचे सार्थक माझ्या झालेलं आहे म्हणून इथं जमलेले सर्व मग यामध्ये इंटरकास्ट सर्व माझे चाहता वर्ग मी आमच्या सरांनी मला येण्यापूर्वीच सांगितलं की कुणाचंच मन दुखणार नाही अशा पद्धतीचं प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला पाहिजे आमच्या सरांचे शब्द लक्षात आहेत माझ्या म्हणून बुद्ध दिलाय भीमरायान बुद्ध दिलाय भीमरायान घाई गडबड कर जायाची घाई गडबड कर जायाची घाई गडबड कर जायाची सजने उरकून घे ग काम सजने उरकून घे ग काम बस धरून जराशी जाम बस धरून जराशी जाम बस धरून जराशी जाम अगं सजने उरकून घे ग काम बस धरून जराशी जाम आपण मोटरसायकलवर जातो की नाही माय है की नाही म्हणून एक पती आपल्या पत्नीला म्हणतो आहे सजने उरकून घे ग काम सजने उरकून घे ग काम उरकून घे ग काम बस धरून जराशी जाम बस धरून जराशी जाम बस धरून जराशी जाम अगं चल 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 शिमा जोडीन जाऊ ग हाय त्या नागाची नागभूमी त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू ग त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू ग त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू ग त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू ग
आदरणीय आमचे दादा जय शिवराय साऊंड सिस्टीम सुंदर असा साऊंड आहे कसा आहे दादाच्या वतीने सुद्धा अनमोल अशी 100 रुपयाची भेट एकदा साऊंड आले दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण कलाकार हा कोण्या क्वालिटीचा आहे फक्त त्यांच्या हातामध्ये असतं दादाचे मी सुद्धा आभार मानतोय पण बघा कसं आहे घराघरामध्ये लय भांडणं असतात माय नवरा बायकोचे आहे की नाही म्हणून एक पती आपल्या पत्नीला म्हणतोय ए शिमा जाऊया जोडी जोडीनं चल निघ गोडी गोडीनं जाऊया जोडी जोडीनं चल निघ गोडी गोडीनं शांती दूताचा बाभिमान धम्म दाविला शांती दूताचा बाभिमान धम्म दाविला साजने अग साजने जाऊ चल दीक्षाभूमीला साजने जाऊ चल दीक्षाभूमीला साजने जाऊ चल दीक्षाभूमीला जाऊ चल दीक्षाभूमीला साजने जाऊ चल दीक्षाभूमीला जाऊ चल दीक्षाभूमीला बरं मला दीक्षाभूमीला कोण कोण गेलं होतं हात परी करा बरं जरा वाह क्या बात है आणि तुमचं जुगाड कधी लागलंच नाही आपलं ऊर्जा स्थान आहे ना आदित्य कांबळे आदित्य राहुल सोनकांबळे माझ्या छोट्या भावाकडून अनमोल अशी 100 रुपयाची भेट धन्यवाद कसं आहे तुम्हाला बाबासाहेबाची आणि रमाईची शपथ आहे जर जीवनात येऊन जर तुम्ही कधी दीक्षाभूमी पाहिली नाही तर या जीवनाला अर्थच नाही माय गेलं पाहिजे एक शपथ घ्या सर्व एक शपथ घ्या की आम्ही नक्की जाणार आहे की नाही आणि विषय सांगायचा म्हणजे हे गाव माझ्यासाठी बरं का आता तुमच्यासाठी तुमची जन्मभूमी तुमचं गाव आहे पण माझ्यासाठी खरोखरच दीक्षाभूमी हे गाव आहे म्हणून जाऊ चल दीक्षाभूमीला जोडी जोडीनं माय गेलं पाहिजे आपण ही जाल ही आशा आहे मला म्हणून 9 कोटी या दीनांसाठी 9 कोटी या दीनांसाठी विमान जीवन वाहिलंय ग विमान जीवन वाहिलंय ग जीवन वाहिलंय ग या 9 कोटी दिनांसाठी भीमानं जीवन वाहिलंय का आहे की नाही बाबासाहेब आंबेडकरांना जीवन वाहिलं तुमच्या आमच्यासाठी म्हणून 9 कोटी या दिनांसाठी 9 कोटी या दिनांसाठी भीमानं जीवन वाहिलंय का भीमानं जीवन वाहिलंय ग भीमानं जीवन वाहिलंय ग या सिद्धार्थ नगरामध्ये या सिद्धार्थ नगरामध्ये आहे की नाही माझ्यासाठी दीक्षाभूमीच्या वर आहे गाव कारण का जो जल्लोष दीक्षाभूमीला असतो ना तोच जल्लोष मला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून कवीची कल्पना माझे मोठे बंधू कवी धम्मदीप गायकवाड एका साईडला ते माझे मेहुणे लागतात आणि एका साईडला माझे बंधू लागतात म्हणून आपल्या गीतातून त्यांनी सुंदर असं आपल्या गावावरती या 2 ओळी लिहिल्या म्हणून 9 कोटी या दीनांसाठी भीमान जीवन वाहिलं म्हणून या सिद्धार्थ नगरामध्ये या सिद्धार्थ नगरामध्ये आम्ही नागपूर पाहिलंय ग आम्ही नागपूर पाहिलंय ग आम्ही नागपूर पाहिलंय ग रामजी सुभेदाराचा बाळ
झाला वैराला तो काळ रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ रामजी सुभेदाराचा बाळ वैऱ्याला काळ झाला बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी बाबासाहेबांचा जन्म झाला 33 कोटी देवानं जन्म घेणं सोडून दिलं आहे की नाही पहा रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ आता वैऱ्याला काय नेमका झाला कसा अग धन्य सख बाळ कुळ जन्म आल भीम बाळ ऐक नाही दादा धन्य सख बाळ कुळ जन्म आल भीम बाळ झाला भटाचा तो काळ सखे बाई 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 धन्य सख बाळ कुळ धन्य सख बाळ कुळ जन्म आल भीम बाळ अन झाला भटाचा तो काळ सखे बाई 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 आणि मग याच्या पुढे जाऊन सांगतो कसं आहे कुणाची परिस्थिती मिडियम असते कुणाची परिस्थिती चांगली असते कुणाची परिस्थिती साधारण असते पण माझी साधारण कुटुंबामधली माझी माय माऊली आपल्या धन्याला म्हणते नेमकं काय म्हणते है की नाही आदरणीय नामदेव नागोराव नंदनवनकर यांच्या वतीने 100 रुपयाची भेट आहे माझी गरीब परिस्थितीतली मायमाऊली म्हणते आपल्या दोघाला काही जाणं होत नाही साहेब आहे की नाही आपल्या दोघाला काही जाणं होत नाही पिऊ सोनकांबळे या माझ्या ताईच्या वतीने अनमोलाची भेट ती माझी मायमाऊली म्हणते अव नागपुराला जाना धनी तुम्ही जाऊन या बर का माझी मायमाऊली म्हणते गरीब कुटुंबातली अव नागपुराला जाना धनी तुम्ही जाऊन या बर का पण बघा जाऊन या बर का माझी माय माऊली अडाणी जरी असली तर ती म्हणते साहेब आपण दोघं जर गेला तर घरची परिस्थिती गुरं ढोरं वासरं शेत वगैरे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात किंवा काही अडचणी असतात तुम्ही एकटी जाऊन या साहेब ती माझी माय माऊली म्हणते अव नागपुराला जाना धनी तुम्ही जाऊन या बर का अव नागपुराला जाना धनी तुम्ही जाऊन या बर का अनु बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का अहो बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का अहो बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का अहो बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का नागपुराला जाना धनी तुम्ही जाऊन या बर का नागपुराला जाना धनी तुम्ही जाऊन या बर का नागपुराला जन्मा येऊन जाऊन या बर का अनु बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का अहो बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का अहो बाबासाहेबाचा फोटो धनी घेऊन या बर का या सिद्धार्थ नगरामध्ये
या सिद्धार्थ नगरामध्ये आम्ही नागपूर पाहिलंय ग आम्ही नागपूर पाहिलंय ग आम्ही नागपूर पाहिलंय ग म्हणून रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैराला तो काळ अग चल 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 सजने जोडीना जाऊ ग हाय आदरणीय मधुकर चंद्रकांत आंबटवाड साहेब यांचं सुद्धा म्हणणं आहे नागपूरला गेलं पाहिजे आणि दादा तुम्ही जाऊन या बरं का कारण तिथं गेल्याशिवाय जीवनाचं सार्थक होतच नाही म्हणून रामजी सुभेदाराचा बाळ झाला वैऱ्याला तो काळ आगा चल 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 आगा चल 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 सजने जोडीना जाऊ ग हाय संदीप सर आमच्या जीवाभावाचा माणूस कसलंही इमर्जन्सी असू द्या हो एका कॉलवर आमचे सर हजर खरं सरांचे खूप मोठे आभार आहेत आमच्यावर दादाला सुद्धा माहित आहे ज्यावेळी आमची ताई विष्णुपुरीला गेली त्यावेळी सरांना मी एकच कॉल केला काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी सर उपस्थित झाले बॉडी पीएम ला घेऊन जावं लागल असं डॉक्टर बोलले पण सरांनी सुखरूप आम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर काढून दिलं माझ्यासाठीच नाही माझ्या समाजातल्या प्रत्येक माणसासाठी झटणारा माणूस म्हणजे संदीप कांबळे दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि दादा तुम्ही नागपूरला गेलात क्या बात है म्हणून आगा चल 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 आगा चल 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 सजने जोडीना जाऊ ग हाय त्या नागाची नागभूमी त्या नागाची नागभूमी बापू मोठा चाबर हसबर तू हा ठेका धरून वाजवाले आहे की नाही ठेका धरून हर त्या नागाची नागभूमी आता कसा चुकलास तर चुकलास पण हुकू नको बापू म्हणून त्या नागाची नागभूमी त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू त्या नागाची नागभूमी सखे चल पाहू विजयजी कांबळे कलंबरगड माझा छोटा भाऊ या भावाच्या वतीने अनमोल अशी 100 रुपयाची भेट डीके कांबळे यांच्याकडून भेट धन्यवाद म्हणून ऑक्टोबर 56 साली ऑक्टोबर 56 साली ऑक्टोबर 56 साली ऑक्टोबर 56 साली दीक्षाभूमी पावन झाली दीक्षाभूमी पावन झाली दीक्षाभूमी पावन झाली विठ्ठल वाघमारे नंदनवनकर हे सुद्धा काय म्हणत आहे दीक्षाभूमी ही पावन झाली ऑक्टोबर 56 साली ऑक्टोबर 56 साली ऑक्टोबर 56 साली दीक्षाभूमी ही पावन झाली दीक्षाभूमी पावन झाली दीक्षाभूमी पावन झाली अग चल 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 सजने जोडीना जाऊ ग हाय सोहळा भीम जयंतीचा सोहळा भीम जयंतीचा सखे चल पाहू सोहळा भीम जयंतीचा सखे चल पाहू सोहळा भीम जयंतीचा सखे चल पाहू सोहळा भीम
सोहळा बुद्ध जयंतीचा सखे चल पाहू धन्यवाद जर जमला असेल तर टाळ्या फिड्या याला काय पैसे लागत नाही धन्यवाद